अर्धा तास पूर्ण चाललंय. रिक्षा आता भेटेल अर्धा तासच्या वरती झालाय आणि मला एवढं डोक्यात गेलाय ना तुम्हाला सांगू एवढं. अरे रिक्षा दिसते तिथे स्टेशनला, बोला रिक्षा मध्ये लोकेशन वरती 1 तास कोण चालतं रे एवढं स्टेशन पासून. अक्का कसाही वारा फिरवतोय जी कुर्ल्याचा. आला आला आला. मला आपली नाही नटवत ना तोपर्यंत काय पिकनिक होत नाही. म्हणजे जवळजवळ ना 1 तास झाला कुर्ल्याचा कसाही वाडा फिरतोय आम्ही. इथं गाड्यांचा आवाज बघा, माझा आवाज पण येणार नाही. आणि हे लोकेशन शोधते झाले महिनाभर झाले आणि हे लोक पूर्ण फिरवतोय. काय घ्यायचंय अजून ठरलं नाही. गाडी पण आहे, जवळजवळ अर्धा 1 तास तिथं फिरवतोय. मला इथे येणं म्हणजे पण चुकीचं वाटतंय, तरी पण आलं. गायब झाला भेंडी. आणि ॲक्च्युली दुकान भेटलं आम्हाला बाजूलाच. चिकन पीस काय हे सगळं फ्राय करण्यासाठी आम्ही घेऊन चाललो इथून. हे दुकान आहे. नंबर आहे प्लॅटिनम फ्रोझन फ्रूट्स असं नाव आहे. आणि हे प्लॅटिनम फ्रोझन फ्रूट्स हे नाव विचारत आलं पण कोणाला तिथे सांगता आलं नाही. तर आता आम्ही कुर्ला स्टेशनला आहे आणि एवढं फिरलोय आम्ही, मरणाचं फिरलोय. आमचे घामाने कपडे आमची आमची कापड मरणाचा घाम आलाय. आता आम्ही इथून निघणार आहोत. जरा बाकीचे लोक भेटून ते सीएसटी वरून निघाले. माझ्या मित्राला नवीन फोन घ्यायचा होता पण ते त्याला मी भाव समजतो आणि आम्हाला मित्र भेंडी सगळ्यात ना झोल आहे. ते सगळं पॉलिटिक्स असतं. आणि मित्र कशाला बोलतात माहिती वयामध्ये हे मित्र लोक का बोलतात माहितीये का, यांना बसायचे आता बसण्यासाठी. ते गाणं ऐकलंय का तुम्ही, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. होई गाणं ना का, होई गाणं. तर आता ट्रेन येते, तर फोन येते, बघूया. आता आम्ही ट्रेन मध्ये बसला, परत भेटू. इकडे बघ म्हणजे 3 जण सीएसटी वरून आले तरी पण एक उभा आहे. तुला कुठे घेतलं तरी पण बसायला नाही दिला. तू काय बोलू नको आता, थांब जरा. मला तो घे. आता आम्ही कर्जतला आलोय, कर्जत स्टेशन. आणि तिकडे सामान घेण्यावरून भांडणं चालू आहे. अक्षय देवळे यांनी काय घेतलं टॅम्पर, सगळं बिलिंग करतो काय रे. आणि आचार्य आमची गाडी आलेली आहे, आता गाडीत बसतोय. वराड निघाले लंडनला. 2 भाव आले, 2 भाव पुढे बसलेत. किल्लारी जोडी देवळाची. नाही आणि इथे कल्पेश बसले. कल्पेश हाय कर. आमच्या मंडळाचे संचालक आहे, ज्यांनी अरेंजमेंट केले सगळ्या गोष्टी ते आहेत. आणि ज्याने आमच्या तोंडातून फेस काढला ते अभिजित देवळे पुढे बसलेत. हा ना, अख्खा कसाही वाडा फिरवला कुर्ल्याचा. आणि आता कर्जतला आम्ही आलो आणि आम्हाला 2 खाना भेटले. एक साऊथ इंडियन आहे, एक महाराष्ट्रीयन. अरे तुम्ही ओळखता, हिंदुस्थानी आहे. पप्प्याने बिस्किट दिले का ते माहिती नाही. हे पप्प्या बिस्किट देण्याचं रिझन काय आहे. तर आम्ही आता पोहोचलोय फायनली परशुराम फार्म हाऊसला. वेलकमसाठी दादा आलाय. आणि हे परशुराम फार्म हाऊस आहे आणि एकदम मस्त पैकी डोंगराच्या याच्यामध्ये आहे. वाव, एक नंबर असं आहे. ह्या साईडला उंच उंच डोंगर आहेत, त्या साईडला हे स्विमिंग पूल आहे. खतरनाक असं. मी तुम्हाला दाखवतो पूर्ण, पण आता जरा आतमध्ये जातो.
आतमध्ये जाणं गरजेचं. अय शपथ, ह्याला ओळखतो, अलिबागला भेटला होता. हाय कल्पेश. कल्पेश कसं वाटतंय? दोन शब्द इंग्लिश मध्ये. I'm so happy to be here. नेचर. The atmosphere is very nice, as you can see. या So much of greenery, and there is a very large swimming pool next to the farm house. अरे वो देखो बनाने Some का झाड. hibiscus flowers, rarely found in white color. व्हाईट कलर. व्हाईट हे शांततेचं प्रतीक असतं आणि ह्याला बघून, मला फुलाला बघून एकदम शांत वाटतंय. आणि इथे पूर्ण टॅरेस वगैरे आहे वरती, आणि इकडे पूर्णपणे हे असं, आणि तिकडे फिशिंग पण करू शकतो, आणि फिशिंग चालू आहे. हे रूम आहे तिकडे, सगळे एकत्र झोपू शकतो. आणि इकडे पण रूम आहे. वाव, कसं वाटतंय अभिजित? खूप भारी आहे ना. बाजूला म्हणजे मी तुझ्या बाजूला नको असं तुला म्हणायचं असेल तर मला सांग, मी जातो तिकडे. हा, मी माझ्या भावासोबत झोपेन. आम्ही फायनली पोहोचलोय, आणि मी असं हे परत एकदा केलं कारण मगाशी कॅमेरा बंद होता आणि आता परत चालू झालं. आणि एका छोट्याशा गोष्टीवरून भांडणं झालं त्यांची, फक्त वॉशरूमला जाण्यासाठी. आणि पाहू शकता तुम्ही इकडे सगळे असे आरामात बसले, आणि एकदम भारी वाटतंय. आणि चिकन फ्रीज मध्ये नको, हे करून धुवून ठेवायला सांग ना. एकदम भारी वाटतं. इकडे पंखा आहे आणि मला एकदम खूप मोकळ्यासारखं वाटतं. इकडे टॅरेस आहे वरती, जाऊ शकतो का? टॅरेस वरती नाही वाटतंय, पण आहे टॅरेस. पूल खूप मोठं आहे आणि खूप भारी आहे असं मला वाटतंय. तुम्हाला पूल दाखव. पूल एक नंबर आहे आणि एवढाच पाहिजे असतो प्रत्येकाला. आणि बऱ्याच ठिकाणी तुम्ही गेला असं फार्म हाऊस या कुठे रिसॉर्टला तर ते खाणंच असं सगळ्या गोष्टी, पण हे एक मेंटेन आहे आणि सुंदर असं बांधलंय पूर्ण. रात्रीचे 8 वाजलेत समथिंग, अजून आमचे दोन अरे आवाज येतो. तर आमचे आता रात्रीचे 8 वाजलेत आणि आमचे दोघे जण अजून यायचे, आकाश आणि बाबू, त्यांची वाट बघतोय. चेतन कोवळेकर पण आहे, आणि ते जरा बाकीचे एन्जॉयमेंट करते तिकडे सर्व पाठीमागे. अंधार झालाय थोडा. और ये देखो, ये बंदा देखो, तू मेरे से प्यार करती है कि नहीं करती है? तू मेरे से प्यार करती है कि नहीं करती है? करती है कि नहीं करती है? बोल 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 भाई. प्यार करती है कि नहीं करती है? देख भाई देख, बता दे. करती है प्यार. आणि मस्त जुनी 19ची गाणी लागलेत आणि भारी वाटतंय. आणि हा पूल आहे, मला पूल एक नंबर आवडला इकडचं. आणि रात्रीचं आता वातावरण आहे सध्या पूर्ण. माररान आता दिसणार आहे का पागल? सकाळी दाखवलं, रात्रीचे दाखवलं. इथे मी दिसत नाही रात्रीचं, माररान काय दिसणार आहे? आणि आता आपण डान्स करणार, आणि आमचा डान्स म्हणजे वा म्हणजे एक नंबर असा डान्स असतो. आणि ते आता काय बनवून आहे, बार्बिक्यू म्हणलंय आणि चिकनचे आणले ते प्लॅटिनम फ्रूट आणलेत आम्ही, जे कुर्ल्यावरून आणले. कुर्ल्यावरून कुठे गेले? कुर्ल्याला कुठे गेलेलं? कुर्ल्याला प्रीमियम प्लॅटिनम फ्रोझन फूड. हा. कुर्ल्याला कुठे? कुर्ल्याला ते टॅक्सी स्टँडच्या इकडे आतमध्ये म्हणजे एवढं जवळ होतं ना, म्हणजे तुम्हाला काय सांगू, एवढंच म्हणजे स्टेशनला उतरलं की बाहेर होतं. जवळ मला ना अर्धा दीड तास चालवलंय मुलाने. 15 मिनिटं नाही, 15 मिनिटं आणि 15 मिनिटं किती झाले? 1 किलोमीटर 45 मिनिटच्या वरती मला चालवलंय नाही. आणि एवढं वैताग आलेला, मला जाम वैताग आला. एवढं घाम बीप बघायला नको, जाम. कसं वाटतंय अण्णा? इला अण्णा इन टेस्ट ते दुसरी लँग्वेज हो गया. पक गया उद्या निघा. माका खातोय रात्री.
एक नंबर आहे. शेगडी पेटवली आता आणि आता मी शेगडीतून काय काय बनवणार आहे. जे आणले आम्ही प्लॅटिनम फ्रूट आणले कुर्ल्यावरून, ते आम्ही बनवणार आहे. बघूया आता ते कसं लागतं. म्हणजे मी सेकंड टाइम म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये बंड आहे, तो प्रत्येक वेळी ट्राय करतो आणि त्याच्यानंतरला मग आम्ही ट्राय करतो आणि तो चांगल्या व्हेरायटी घेऊन येत असतो, चांगले फार्म हाऊस पण घेत असतो, फिरत असतो. त्याच्यानंतरला मग आम्ही डिसाईड करतो की जायचं की नाही जायचं. कारण बऱ्याच वेळा काय होतं माहिती आहे का, एखाद्या नवीन ठिकाणी गेल्याच्यानंतर आपल्याला फसायला होतं, असं होतं. तर ते न होण्यासाठी आम्ही हे ट्राय करतो. आता हे आम्हाला चांगलं वाटलं तर नेक्स्टमध्ये आम्ही इथे येणार. एन्जॉयमेंट महत्त्वाची असते. नवीन लोकेशन पण असतं, काय काय लोकांना वाटतं की नवीन लोकेशनला फिरलं पाहिजे, पण ज्या लोकेशनमध्ये जर जास्तच आनंद वाटत असेल तर तिथे तुम्ही डेली जा कधी नाही कधी. कारण डेली मतलब तुम्ही 6 महिन्याने किंवा वर्षाचा प्लॅन असतो, त्या टायमाला तुम्ही जातात तर त्या टायमाला जा, चांगलं असतं. त्याला घरी पाठव, घरी जा तू. एन्जॉयमेंटसाठी नाही आले मोबाईल वापरायला. कानाखाली आवाज काढी. आपण आहे ना जय. अभि काय बनवतोय? फॅसिलिटी चांगली आणि इथे रात्रीचे वाजले चिकन 65 बनवतोय आणि सगळे फ्रायची कामं अभिजित करतोय खूप जोरामधून. एक मिनिट हे लाव ना ते लाईट मूड मग. हा आता बंद कर. हा रेड रेड लाईट रेड. आम्ही दोघंच खेळू, आम्ही दोघंच खेळू. 12:30 झाले ते. बंड्या आल्या आत्तासा. बंड्या ऐकर ऐकर बंड्या. आणि टाइमपास चालू आहे रात्री 12 वाजता पूर्णपणे. डीजे लावलाय आणि बंड्या आलाय आणि सगळ्यांचा आनंद झालाय सगळ्यांना खूप. हे मला आतमध्ये घे ना. हा हे नव्हतं मला. आता खा आता खा. हे नव्हतं मला. तू जेवणार असेल तर अक्षय बस इथे थोडस. हे नाही आता जेवलंय. पण काकडे खाऊ शकतो मी. हा चपात्या पण आहे. चपात्या कुठून आणणार आहे? चपाती खाणार आहे? चपात्या भाकरे. तू पण वेज करतोय? अरे अरे महादेव. हे झालं ना ते इकडे ठेवा. हे फक्त ग्लास आण ना. अरे भाकऱ्या तिकडे दे. झालं वाकडं पकडा ना. तू पण व्हेज आहेस? ते इथे 2 टीम बसल्यात, एक व्हेज आणि एक नॉन व्हेज. आणि श्रावण आहे आणि कल्पनी आहे. खरं तर म्हणजे मी व्हेज खायला आलो आधी. पप्पा काय पनीर एक नंबर. चपाट्या नाही घेता तू? तुकडा बरोबर ना पाहिजे. तू काय करता ते कुठे हे नाही या नॉनव्हेज मध्ये. हो नॉनव्हेज खाणार जो असाच हे बसला. बस झालं, पापड देऊन टाकतो तिकडं. हे बस झालंय ना, देऊन टाक. हे पण आहे. हा चालेल. आणि एक नंबर असं व्हेज पण जेवण आहे. तुम्हाला व्हेज मध्ये काय काय मिळतं ते तुम्हाला दाखवतो, प्लस नॉनव्हेज पण दाखवतो. सध्या मी चिकन आणि भाकरीवरती ताव मारतोय. रस्ता आहे एक नंबर. असं चिकन पण बनव, उत्तम असं चिकन बनव, तिखट तिखट भारी. आता मी जेवण घेतो पूर्ण. परत भेटू आपण रात्री.
कॅमेरा का नाही दिसत? अरे आता आणि आम्ही सकाळचे किती वाजले? 5 वाजलेले. बेडूक आले आमच्याकडे आणि बेडूक पकडले हातामध्ये. बेडूक पकडतोय, मगापासून बेडूक पकडतो आम्ही. आणि अभिजय बेडूक पकडतोय कधीपासून. आणि सकाळी आता आमचे 9 वाजलेत आणि आम्ही उठतोय तसे. एक नंबर असं वातावरण तिकडे दाखवायचंय. बघूया काय काय कोण कसं उठवते सगळ्यांना बघूया. आणि एवढी सकाळी बेल वाजत होती, सगळ्यांची किती अलाराम लावलेले, एवढे मोबाईल. आणि सगळ्या बॅगा ज्या रूम मध्ये आम्ही झोपले त्याच रूम मध्ये होत्या सगळ्या बॅगा. आणि खूप वैताग आला. कल्पना तू काय सांगू शकशील या गोष्टीबद्दल की जे सकाळी सकाळी बेल वाजत होते? ज्यांचे आराम असतात त्यांचे पैसे घ्यायचे नाही, घरी पाठवायचे. पैसे घ्यायचे नाही घरी म्हणजे काय फुकट देणार काय रे त्यांना? आणायचंच नाही. आणायचं नाही. तर बघूया काय होतंय. उघड ना. नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला आहे स्विमिंग पूल. स्पर्धकांनी अर्धा तासातच नाश्ता संपणार आहे. लवकरात लवकर उठावे, ब्रश करावे. कोण ऐकतच नाही. इकडे परशुराम फार्म हाऊस आहे बघा, एकदम सुंदर. बाजूला असे मोठे मोठे डोंगर आहेत. आणि या साईडला ह्यांनी 2 तलाव केलेत, बांधलेत ह्यांनी. आणि ह्याच्यामध्ये कोलकातावरून मासे आणलेत, तरी ते आपण फिशिंग करू शकतो आणि त्यांना देऊ शकतो. तर काल मासे पकडले होते, बायचान्स मी थोडं लक्ष नाही दिलं आणि फोटो नाही काढले. तर खूप मोठे मासे आहेत असे 2 ह्याच्यामध्ये. तर तुम्ही फिशिंग करून ह्यांना देऊ शकता. हे बनवून देतात. त्याचं काय चार्ज आहे ते तुम्हाला सांगतील. पण हे एक नंबर असं आणि असं बांधलंय थोडं, म्हणजे फ्रेश तुम्हाला मच्छी वगैरे खाता येईल असं हे 2 तलाव बांधलेत. आणि ह्या साईडला गोट आहे, खूप आहे असं मोठं. आणि ते बोटिंग पण करणार आहेत पुढे. ते बोलले की थोडं अजून वाढवायचंय, डेव्हलप करायचंय बऱ्याच गोष्टी. त्या साईडला पूर्ण 1 साईड केळी लावलेत. आणि हे परशुराम फार्म हाऊस. आणि मस्त आहे, एन्जॉयमेंट कोणत्याही गोष्टीची तुम्हाला कमी पडणार नाही इथे. आणि बरेचदा असं होतं की काही ओनर असतात, हे करू नका ते करू नका, अशा बऱ्याच गोष्टी असतात. काय काय लोक इकडे जाऊ नका, ते उचलू नका. खरं तर प्रत्येकजण हे फ्री माइंड आणि आपल्या मर्जीने एन्जॉयमेंट करण्यासाठी येतात. आणि अशा गोष्टी करणं चुकीचं आहे. आणि इथे मला खूप भारी वाटतं की इथे कोणत्याही गोष्टीची आम्हाला अशी भासलं नाही की आम्हाला हे केलं नाही पाहिजे किंवा हे नाही. आम्ही आमची एन्जॉयमेंट एकदम पार केली. कोणत्या गोष्टीला इजा झाली नाही किंवा कोणत्या गोष्टीला तकलीफ नाही झाली फार्म हाऊसच्या. आणि खूप छान आहे ते. मोठं पूल आहे ते. आणि पूलला जो स्विमिंग पूल आहे ते खूप मोठे आणि भारी आहे. इथून गेट आहे, तो रोडच्या बाजूलाच आहे फार्म हाऊस. आणि हे पूल आहे, खूप उंच आहे थोडं आणि मस्त आहे. आणि ह्या साईडला इथं व्हॉलीबॉल खेळू शकतो. तर मध्येच पेरूचं झाड लावलंय. इथं पाण्याचं पहाट आहे वाटतं. आणि सकाळचा आम्ही नाश्ता करतोय. आणि सकाळच्या नाश्त्याला कांदे पोहे आहेत, लिंबू आहे आणि ताट आहे. कधी बघितले का, कधी खाल्ले का बाई असे पोहे? बघा, मी खाऊन बघतो कसे झाले. क्वांटिटी खूप जास्त आहे. सपणार म्हणजे असं म्हणूच शकत नाही की सपणार नाही, सगळे सपणार. काय बंड्या कसं आहे?
आणि कसं वाटतंय तुला परशुराम फार्म हाऊस म्हणून सकाळचा नाश्ता तुला एकदम असा गरम गरम भेटलाय? मी चालू केलंय पूर्ण बघून आहे तोपर्यंत मी सांगतो आता. म्हणून नाश्त्याला इथे सुरुवात झाली. आमचे आजचे जे संचालक आहेत आमचे पिकनिकचे ते कल्पेश फळसमकर, ते माझ्या बाजूलाच बसलेत. तर कल्पेश फळसमकर, तुम्ही काय सांगू शकाल की तुमच्या संचालक मध्ये काय अडचणी आल्यात? नको अडचणी नको, चांगलं सांगा, पैशाचं सोडून बोल. काय तुमचं म्हणजे संचालक हे खरंच चांगलं केलंय की वाईट केलंय? एक नंबर केलंय, एक नंबर केलंय. आणि असंच करत राहा. पुढच्या पिकनिकला शुभेच्छा. दोनाचे 4 हात होऊन दे. आणि हा, आणि असे प्लेअर घेऊन या जे सगळे टाकतील अन्नासारखे सगळे टाकतील आणि झोपायला जातील. भाई वो कितना सोया है सबसे ज्यादा, सगळ्यात जास्त सबसे ज्यादा. नाव घेतलं मुलांनी आणि अभिजित आलाय. सगळे बोलतात की जोपर्यंत अभिजित नाही सगळी शांतता होती आणि अभिजित आलाय. मग काय नाश्त्याला हा लावा तर. मित्रांनो ही चहा आहे, तुम्ही कधी पियाली नसेल आणि मी पिते ही चहा. एक नंबर. अतिशय बाजूला गोटा आहे, कुठे गेला? हा, ह्या गोट्यामध्ये गाय आहे आणि त्याच गायची चहा आहे. आणि चहा एकदम उत्तम. बघा वासरू ओरडतोय. आणि इथे खूप मोठा पूल आहे आणि दहंडी चालू आहे. आणि आम्ही या दुपारच्या उन्हामध्ये, थोडंसं ऊन आहे, पाऊस कमी आहे आणि याच्यामध्ये आम्ही आता एन्जॉयमेंट करतोय पूलमध्ये. आणि थोडं एन्जॉयमेंट झाले. दहंडीचं म्हणजे थर लावायचं चालू आहे आणि खूप टाइम झालं थर लागत नाही एक पण. आणि प्रयत्न चालू आहेत खूप सारे. बघूया आता कसे उभे राहतात. हे उचल ना आकाश, पाठवून उचल ना. अब रात बुरी बेफिक्री रहती है, दुनिया दीवानों के फजील करती है. अब रात सैलाब जो मेरे सीने में है, कोई बताए ये कैसे थमे. तेरे बिना अब कैसे जिए ओ सजनी रे, कैसे कटे दिन रात, कैसे हो तुझसे बात, तेरी याद. म्हणून एक नवीन सभासद जॉईन झाले. टाळ्या, टाळ्या. ठीक आहे, त्यांचा काय अनुभव आहे आणि त्या संदर्भात काय गोष्टी आहेत त्या बोलायचे आता. तुम्हाला कसं वाटतंय अजय की इकडे येऊन कसं वाटलं तुम्हाला ग्रुप जॉईन करून? खूप खूप आनंद झालाय. आता बऱ्याच गोष्टी झाल्यात, एन्जॉयमेंट वगैरे झाले. आता आम्ही दुपारचं जेवतोय आणि 3-3:30 झालेत आणि बिर्याणी आहे दुपारसाठी ठेवली आम्ही. आणि आता आम्ही खाणार आणि निघणार आहोत. 5:30ची ट्रेन आहे कर्जतवरून आणि ट्रेनने आलेलो आम्ही. बाकी सगळ्यांची तयारी चालू आहे. आणि मी आता वेजच्या टेबलावर बसलोय आणि बाकीचे एवढे जळतात लोक ना, एवढे जळतात. या माकडा पापड दिला कोणीतरी खायला. बिर्याणी
व्हेज बिर्याणी कशी आहे बाबा? एकदम एक नंबर आहे. एक नंबर. व्हेज बिर्याणी आणि संपली पण आहे. नाही गल्ली. एक बकासूर होता तुळसावड्यातला, पण त्याच्याच बाजूला एक बकासूर होता सिंधुदुर्गातला, पण तुमका नाही माहिती तो कसला होता. तसेच अजून खूप सारे बकासूर आहेत इथं. मी एकच बकासूर जेवताना बघत. याला बकासूर कोण म्हणे? या राक्षस बोले कोण ते. हे भालेला भालू. हे भालू. पाऊस आलाय, अजून आमचं जेवण नाही झालंय. मोठा पाऊस आलाय. एकटा पिते तो ग्लास घे ना. फायनली आम्ही घरी चाललोय आणि बाय बाय परशुराम फार्म हाऊस पूर्ण. आणि ते येताना पाऊस येतोय जोरात, आवाज पण येतोय धडधड धडधड धड. आणि खूप छान होतं वातावरण सुद्धा. आणि खूप काळू बाय. हे तू बारीक 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 माणसाला पाठव मागे. अभि देते. रात्र आम्ही चाललोय घरी. तर बाय बाय. तर आजोबाचा बाप्पाचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि वाढून द्या. अजून आहे तिथं विठ्ठला ते